जय जय रघुवीर समर्थ. पुढची भक्ती येते ती अर्चन भक्ती. भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेने देवपूजा जी आहे त्या पूजा विधीला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक घरात आपापल्या इष्टदेवतेची पूजा यथाशक्ती केली जाते. मग ही देवपूजा कशासाठी करतात? तर देह शुद्ध होण्यासाठी आणि मन शुद्ध होण्यासाठी. मग हा पूजाविधी हा अपरिहार्य भाग आहे. पूजाविधीचे 2 प्रकार पडतात. एक पार्थिव पूजा आणि दुसरी मानस पूजा. समर्थ म्हणतात, काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवत अर्चने या नाव अर्चन भक्ती. त्रेतायुगापासून मूर्तीपूजेला म्हणजेच अर्चन भक्तीला प्रारंभ झाला असं म्हणतात. डोळे रूप बघतात तर मन स्वरूप बघतं. मूर्ती का आवश्यक? तर ते विराट स्वरूपाचे आकलन आपल्याला सामान्य माणसांना होत नाही, म्हणून आपल्याला मूर्तीची आवश्यकता आहे. अर्चना म्हणजे नुसती पूजा नाही, तर मूर्ती मागील चैतन्याचा अनुभव घेणे, त्याला पूजा अर्चन भक्ती असं म्हणतात. पण सध्याची परिस्थिती मात्र अगदी निराळी आहे. पूजा हे काम वाटतंय, ती कोण करणार असा मुद्दा उपस्थित होत असतो. कुळधर्म कुळाचार पाळावे, पण आम्ही मोठे ना, म्हणून ते आमच्याच गळ्यात. त्याच्या पाठीमागे हा जो भाव असेल तर काही योग्य नाही. हल्ली 2 BHK 3 BHK फ्लॅट घेतात, पण देवांना जागा नाही, देव्हारा नाही. कुठेतरी किचनच्या ओट्याखाली किंवा एखाद्या लहानशा फळकुटावर देव असतात, ते सुद्धा दारामागे. पूर्वी देवघर असायचं, स्वतंत्र खोली असायची आणि त्यामुळे सोवळं ओवळं पाळलं जायचं. अहो, याला सुद्धा विज्ञानाचा आधार पूर्वजांनी घेतला आहे, परंतु त्यावर श्रद्धेचा मुलामा चढवलेला आहे. म्हणून अशी ही देवपूजा म्हणजे हल्ली नुसती बायकोचं नाव संध्या ठेवतात, पूजा ठेवतात. अहो, पण प्रत्यक्ष पूजा घडत नाही ना. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की गंध उगाळता कष्टी आवडीने भांग घोटी, देवपूजेचा कंटाळा हाती सोंगट्यांचा चाळा. म्हणून अनेक प्रकारे आपल्याला देवांची पूजा हल्ली कशी दिसते हो. देवांचं ड्रायक्लिनिंग करतात, देवांना आघळूया म्हणतात, पण ही भावना योग्य नाही. म्हणून अशी भावना करून पूजा करणं अजिबात योग्य नाही. मग नक्की पूजा कशी करावी ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.